शान्ताकनं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दिनगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। आज आपण पुत्रदा एकादशी आज येणाऱ्या या एकादशीचं महत्त्व आपण पाहणार आहोत। या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात आणि ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व का आहे? तर एक एकादशीबद्दल एक संत तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, जयाशी नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत यलोकी, त्याचे दिवस नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाय करकरा, जयाद्वारे तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणा, जयाकुळी नाही एकही वैष्णव, त्याचे बुडे भवनदी ताथा, विठोबाचे नाम न उच्चारीचे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, तुका म्हणे ज्याचे काष्ट हात पाय, कीर्तने न जाव हरीच्या। तुकाराम महाराजांनी सांगितलं का ज्याच्या घरी एकादशीचं व्रत नाही, ज्याच्या घरी तुळशी वृंदावन नाही, ज्याच्या घरी वैष्णव जन्माला आलेलं नाही, जो कधी कीर्तनाला जात नाही, जो कधी विठ्ठलाचं नाव असं होय करे वाणीना विठ्ठलाचं नाव उच्चारित नाही, असा जो आहे त्याच्यावर मात्र काळ हा करकरा दात खात असतो, सतत खात असतो। तर अशा एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। आणि आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन, आणि आमचा विषय हरिकीर्तन, प्रेम धने भांडार, विनवी विष्णुदास नारा, आणि आमची आयशी परंपरा। म्हणजे नामदेव महाराजांचा मुलगा आहे नारायण महाराज यांनी या एकादशी विषयी पण असा सुंदर अभंग म्हटलेला आहे। आणि आता येणाऱ्या पौष महिन्याची एकादशीचं महत्त्व आपण बघणार आहोत। तर ह्या एकादशीला काय एवढं महत्त्व दिलेलं आहे? तर धर्मराज युधिष्ठिरांना विचारलं का भगवान या पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा करावा, तिची पूजा कशी करावी? तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात पुत्रदा नामक एकादशी येते, आणि त्या पुत्रदा एकादशीला मंत्र उच्चारणासह श्रीफळ सुपारी म्हाळुंग इडलुम डाळिंब आवळा लवंग बोरे आणि विशेषतः आंबे अर्पण करून श्रीहरीची पूजा करावी। त्यानंतर धूप दीपानं आरती करावी। पुत्रदा एकादशीला विशेषतः दीपदान करण्याचं विधान आहे। आणि ह्या एकादशीच्या दिवशी वैष्णव भक्तासोबत जागरण करावे। जागरण करणारं जे फळ मिळतं ते हजारो वर्षाच्या तपश्चर्याने मिळत नाही। ही सर्व पापनाशक उत्तम तिथी आहे। संपूर्ण त्रैलोक्यात हिच्याहून श्रेष्ठ कोणती तिथी नाही। सर्व मनोरथ व सिद्धींचा दाता वैकुंठपती श्रीहरी या तिथीचा अधिष्ठाता देव आहे। म्हणजे ज्या एकादशीची जी देव आहे, एकादशीचा जो देवता आहे, अधिष्ठाती देवता, ते वैकुंठपती श्रीहरी आहे। तर अशा प्रकारे ह्या पुत्रदा एकादशीच्या मागे काय कहाणी आहे? तर ती कहाणी पण भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर राजाला सांगितली। ती संक्षिप्त अशी आहे का प्राचीन काळामध्ये भद्रावतीपुरीत सुकेतू नाम राजा राज्य करीत होता। त्याच्या राणीचे नाव चंपा होते। राजाला संतती नव्हती, म्हणून दोघेही नेहमी दुःखी व चिंतित राहत असत। आणि राजानंतर आमचे तर्पण करणारा दुसरा कोणीही दिसत नाही, या विचाराने त्याचे पितर पण स्वर्गामध्ये दुःखी राहत असत, आणि या उभयंताने दिलेल्या अर्ध दुःखी कष्ट होऊन स्वीकारित असत। म्हणजे ह्या राजा राणीला पुत्र नसल्यामुळे येणे जे अर्ध दिन हा राजा, तेही दुःख कष्ट आणता कारणाने त्याचे पितर स्वीकारित असायचे। मग एकदा काय झालं का हा राजा एकदा कोणाला नाही सांगता राजा घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात निघून गेला। आणि त्या जंगलात गेल्यानंतर खूप दूर गेला, जिथं हिंसर प्राणी वगैरे त्याला दिसायला लागले। आणि अशा ठिकाणी त्याला निर्जन जंगलामध्ये त्याला कोणीच सापडा, त्याला तहान लागली। मग असं तो शोधत पुढे गेल्यानंतर त्याला एक सरोवर दिसलं, आणि त्या सरोवरापाशी तो थांबला। तर त्या सरोवराकाठी मुनींचे आश्रम होते, काही साधू तिथं पूजा अर्चा करीत होते। तर त्या सरोवरावर ऋषी मुनींचे बरेच आश्रम होते। राजाने त्या आश्रमाकडे पाहिले, अगदी त्याच वेळेस शुभ शकुन होऊ लागला। म्हणजे त्या राजाच्या अंगावर पण काही शुभ शकुन व्हायला लागलं त्या आश्रमाला बघून। तर त्याचा राजाचा उजवा हात आणि उजवा डोळा फडकू लागला। अशा प्रकारे त्याला शुभ शकुन झाला, आणि जे उत्तम भविष्याचे सूचक होते
सरोवराकाठी अनेक ऋषी मुनी वेदपाठ करीत होते. त्यांना पण राजा मोठा आनंदाने घोड्यावरून खाली उतरला, त्यांच्याजवळ गेला आणि त्यांचा नतमस्तक झाला, नमस्कार केला. आणि ते मुनी उत्तम प्रकारे व्रत उपासक होते. राजाने नम्रतेने पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केल्यावर ते म्हणाले, राजन, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहेत, तुझी काय इच्छा आहे ते माग, आणि आपण इथं कशासाठी आले ते सांगा. तेव्हा मुनी म्हणाले, विश्वदेव राजन, आम्ही विश्वदेव आहेत, इथे स्नानासाठी आलो आहोत. राजाने विचारलं का आपण कोण आहात आणि इथं काय करतात. तर तेव्हा ते ब्राह्मण ते ऋषी काय म्हणले, आम्ही विश्वदेव आहेत, येथे स्नानासाठी आलो आहोत. माघ महिना येत आहे, आजपासून 5व्या दिवशी माघ स्नान सुरू होईल. आज पुत्रदा एकादशी आहेत, हे एकादशी व्रत करणाऱ्यांना पुत्रप्राप्ती करून देते. तेव्हा राजाला जे पाहिजे होतं ते खूप राजाला आनंद झाला. कारण राजाने त्यांना विचारलं, तुम्ही इथं कशासाठी आलात, काय करता. ते म्हणजे आज जी पुत्रता एकादशी आहे, त्या ही एकादशी व्रत करणाऱ्यांना पुत्रप्राप्ती करून देते. ही एकादशीचं व्रत केलं तर याला पुत्रप्राप्ती होते. अशा प्रकारे त्या मुनींनी सांगितलं. तेव्हा ते राजा म्हणाला, आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मलाही पुत्रप्राप्ती करून देण्याची कृपा करावी. तर तेव्हा मग त्या मुनींना त्याने राजाला विनंती केली. तेव्हा त्या मुनी म्हणाले, राजन, पुत्रदा एकादशीचं व्रत खूप प्रसिद्ध आहे. हे जे व्रत आहे खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही सुद्धा हे उत्तम व्रत करा. श्रीहरीच्या कृपा प्रसादाने तुम्हाला अवश्य पुत्रप्राप्ती होईल. तुम्ही पण ह्या पुत्रदा एकादशीचं व्रत करा आणि याच्यापासून तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. अशा प्रकारे त्या मुनींनी त्या राजाला सांगितलं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा, अशा प्रकारे त्या मुनीच्या सांगण्यावर राजाने हे उत्तम व्रत केले. मग द्वादशीला पारणे सोडून मुनीच्या श्रीचरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक झाले आणि राजा आपल्या राजमहालात परतला. कालांतराने राणी गर्भवती झाली. प्रसूतीनंतर राजाला तेजस्वी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याने आपल्या गुणाने पित्याला संतुष्ट केले आणि तो प्रजापालक बनला. म्हणून हे राजन, पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य केले पाहिजेत. मी लोकांच्या कल्याणासाठी तुमच्या समोर या एकादशीचे वर्णन केले. जे पुत्रदा एकादशीचे विधिवत व्रत करता त्यांना इहलोकी पुत्रप्राप्ती व मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते. या महात्म्याचे पठण व श्रावणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते, असे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले. आणि ह्या पुत्रदा एकादशीचे महत्त्व अशा प्रकारे आहे. तरी आपण हे श्रवण करावे ही विनंती. जय हरी, जय हरी, जय हरी.